ही राम नाम नौका भवसागरी तराया। ही राम नाम नौका भवसागरी तराया। मदमोह लोभ सुसरी किती डंखिती विखारी। मदमोह लोभ सुसरी किती डंखिती विखारी। ते विष शांत वाया मांत्रिक राम राया। ही राम नाम नौका भवसागरी तराया। सुटले अफाट वारे मन तारु त्यात बिथरे। त्या वादळातुनिया नील राम राया। ही राम नाम नौका भवसागरी तराया। भ्रम भोवऱ्यात अडली नौका परी न बुडली। धरुनी सुकाणू हाती बसलेत राम राया। ही राम नाम नौका भवसागरी तराया। आम्ही सर्वही प्रवासी जाणार दूर देशी। तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया। ही राम नाम नौका भवसागरी तराया। भवसागरी तराया। नमस्कार हेमाते, खूप सुंदर गायलात आपण. खूप खूप धन्यवाद. स्वर आणि शब्द अप्रतिम सुंदर होते. आज महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक श्री वामनराव देशपांडे आलेले आहेत. आज खरंच आपलं भाग्य खूप थोर आहे असं मी समजते. मी वृषाली देशमुख यांना विनंती करते की त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी. या 30 तारखेला काकांचा वाढदिवस आहे. आपण सगळे 2 क्षण तरी काकांचा वाढदिवस या ध्यानाच्या माध्यमातून जरूर मनवूया, जरूर साजरा करूया. वृषाली देशमुख. प्रथम मी ऋताताई आणि अनघाताईंचा आभार मानते की त्यांनी मला या समूहात बोलायची संधी दिली. आज मी श्रीयुत वामन देशपांडे यांच्याबद्दल थोडीशी माहिती, अल्पसा परिचय करून देत आहे. त्यांचं कार्य इतकं महान आहे की आता त्यांची जवळजवळ 125 पुस्तकं आतापर्यंत झालेली आहेत. आणि आयुष्याचा पहिला पूर्वार्ध त्यांनी सगळा साहित्य क्षेत्रात व्यतीत केला. आणि नंतरची सगळी ही 20 वर्ष, रिटायरमेंट नंतरची 20 वर्ष त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात विपुल लेखन केलं. त्यांचं नाव श्री वामन अच्युत देशपांडे. MA मराठी आणि सौंदर्यशास्त्र ह्या 2 विषयात त्यांनी MA केलं. रिझर्व्ह बँकेत त्यांनी 41 वर्ष सेवा दिली. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना, तरुण भारत अशा अनेक वृत्तपत्रांतून त्यांनी पुस्तक परीक्षण केलं, लेखन केलं, कथा कविता लिहिल्या. असं विपुल त्यांचं लेखन आहे. त्यांनी व्यक्तिचित्र, ललित लेख, व्यंगचित्र यांच्यावरही विपुल लेखन केलं. 3 सरकारी कमिट्यांवर 1992 ते 2015 पर्यंत त्यांनी या सरकारी कमिट्यांवर काम केलं. सुमारे 15 गाणी ध्वनिमुद्रित केली.
वाल्मिक प्रकाशन ही वाङ्मयीन ग्रंथ प्रसिद्ध करणारी प्रकाशन संस्था सुमारे 1976 ते 1992 पर्यंत चालवली. ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत, नामस्मरण या विषयांवरील असंख्य प्रवचनं त्यांनी महाराष्ट्रभर केली. पूर्ण आयुष्य त्यांनी जवळजवळ महाराष्ट्रातील लोकांना प्रवचनांचा आस्वाद देण्यासाठी व्यतीत केलं. अनेक ग्रंथ आणि दिवाळी अंकांचं संपादनही केलं. सुमारे 10 प्रवचन ग्रंथ त्यांचे आजपर्यंत प्रसिद्ध झालेत. असंख्य पुस्तकांना प्रस्तावनाही लिहिल्या आहेत. आज मला महत्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते की या महिन्यात म्हणजेच दिनांक 31 ऑगस्ट रोजी त्यांच्या वयाची 80 वर्ष पूर्ण होऊन ते 81 वर्षात पदार्पण करत आहे. तब्येत ठीक नसतानाही त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी हा थोडासा अमूल्य वेळ त्यांचा दिला, त्याबद्दल मी त्यांची प्रथम आभार मानते. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आपण सर्वांनी 31 तारखेला एक थोडा वेळ तरी त्यांना प्रार्थना करूया चांगल्या आरोग्यासाठी भगवंताकडे, अशी मी ऋताताईंना विनंती करते. आता मी श्री वामन देशपांडे यांनी त्यांचे आध्यात्मिक शब्द आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवावेत मी त्यांना नम्र विनंती करते. आणि आता आपण सुरू करूया. नमस्कार. नमस्कार करतो. आज मी आपल्याला नामस्मरण आणि नामाचं महात्म्य काय आहे, आध्यात्मिक आयुष्यात नामाला किती महत्व आहे हे खरं म्हणजे सर्वांना माहित आहे. तरी सुद्धा मला असं वाटतं की अखंड नामस्मरण हेच खरं म्हणजे मानवी आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे. कारण एका परमेश्वरा व्यतिरिक्त, एका आपल्या सद्गुरू व्यतिरिक्त या विश्वात काहीही सत्य नाही हे कळण्यासाठी तरी का होईना अखंड नामात माणसांनी राहिलं पाहिजे. त्यासाठी हातात माळ घेऊन बसलं पाहिजे असं नाहीये. चालता बोलता झोपेत तुमचं देवाशी, परमेश्वराशी, सद्गुरूंशी अनुसंधान पाहिजे. आणि हे अनुसंधान टिकवण्यासाठी नामाचं महत्व अतोनात आहे. नामाचं महत्व म्हणजे काय, आपण इतर वेळेला नको त्या गोष्टीवर बोलत असतो, तेच आपण जर भगवंताविषयी बोलायला लागलो, त्याच्या नामाविषयी बोलायला लागलो तर आपलं आयुष्य फुलून येतं. मोगऱ्याचं फुल फुलून आल्यावर जसा गंध पसरतो तसं नाम घेतलेल्या माणसाच्या मुखातून परमेश्वरी अस्तित्वाचा गंध पसरतो. हा सगळा हेतू माझ्या सांगण्यामध्ये आहे. नामस्मरणाला आध्यात्मिक जीवनात पर्याय नाही हे त्रिकालाबाधी सत्य आहे. आपल्याला माहित आहे की नामाचं महत्व सर्व साक्षात्कारी संतांनी सांगितलंय, परंतु ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांनी नामाचं महत्व आपल्या आत्मसाक्षात्कारी प्रवचनामधून प्रकट केले. हे फार महत्वाचे आहे. आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय नामाचं महत्व सांगता येत नाही. नामाविषयक नुसतं बोलणं वेगळं आणि मुखात नामाव्यतिरिक्त काही नसणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून नामाचं महत्व का पाहिजे तर आपण सतत आपल्या सद्गुरूंविषयक, परमेश्वराविषयक ज्याचं आपण नाम घेतो त्या नामेविषयक आपल्या मनात दुसरं काही असता कामा नये, फक्त तेवढंच पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला माहित आहे ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांची प्रवचनांवरचं जे पुस्तक आहे ते आपण सगळ्यांनी वाचलं असेलच. माझ्या कल्पनेप्रमाणे नामस्मरणाचं महत्व अलीकडच्या काळामध्ये श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी जेवढं केलं तेवढं दुसरा कोणी अलीकडे कोणी केलं असं वाटत नाही. पूर्वीच्या काळी ज्ञानदेवांपासून सगळ्या संतांनी नामाचं महत्व सांगितलं. विशेषतः सर्व संतांनी विठ्ठल भक्तीचा महिमा गायला आणि विठ्ठल भक्ती हा त्यांच्या आयुष्याचा बेस होता. आता आपल्याला माहित असेल की गोंदवलेकर महाराजांची जी प्रवचनं आहेत ती नामाविषयकची आहेत आणि ही प्रवचनं अतिशय उत्कृष्ट आहेत. म्हणजे मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रवचनांमधून, विशेषतः ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनामधून नामाचं महत्व आणि महात्म्य आपल्याला जाणवतं. आता उदाहरणार्थ सांगायचं तर ज्ञानदेवांचे हरिपाठाचे जे अभंग आहेत हे नामस्मरणाचं सर्वोत्तम उदाहरण आहे. त्याची जी सुरुवात होते की देवाची द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तिचारी साधी येल्या.
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोने संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. त्यातली जी शेवटचं ओळ आहे, काय आहे की नामाचं महत्व ज्ञानदेवाने शेवटच्या चरणात सांगितलेलं आहे की ज्ञानदेव म्हणे व्यासांची एक कोण आहे. ज्ञानदेव म्हणतात मी सांगत नाही, प्रत्यक्ष व्यासमुनींनी सांगितलंय की द्वारकेचा राणा म्हणजे भगवान कृष्ण हा पांडवांच्या घरी राबत होता. पांडवांनी कशी भक्ती केली यापेक्षा सुद्धा भगवंतांनी पांडवांची सेवा कशी केली हा बघण्यासारखं असं मला नेहमी वाटतं की आपण पांडवांसारखं तना मनामध्ये फक्त भगवंतच जर असेल तर भगवंत काय करतो हे पांडवांच्या एकंदर जगण्यावरून कळतं. म्हणून मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये या नामाचं महत्व अत्यंत योग्य व्यक्तीच्या मुखातून आलं ते म्हणजे गोंदवलेकर महाराज. त्यांनी नामाचा अपूर्व मोगरा कैवल्य आनंद अवकाशभर पसरवला. त्यामुळे त्यांची जी अक्षरबद्ध झालेली प्रवचनं आहेत त्यांच्या स्वरात तना मनात घुमू लागली. गोकुळातल्या कदंब वृक्षाखाली कृष्ण मातेचे जर स्वर असं म्हणतात घुमायला लागले की गोकुळातल्या सगळ्या गोपी कृष्णाकडे धावत जायच्या. कधी कधी मनात येतं की गोपीने जसं वेड्यासारखं भगवंतावर प्रेम केलं ते त्यांचं नाम होतं. याचा अर्थ काय, नाम म्हणजे फक्त भगवंताचं नाम नव्हे, तुमचं जगणं वागणं बोलणं हे सगळं नामाशी निगडीत आहे. आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या जगण्यामध्ये, आपल्या वागण्यामध्ये आपल्या मुखात जर संतांचं नाव असेल तर आपलं जगणं वेगळंच होतं. कारण संतांनी आपल्याला नामाचं महत्व जेवढं अधोरेखित केलं ते अपूर्व आहे. ते संतांचं कार्य अलीकडच्या काळात ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी एक 100 वर्षापूर्वी गोंदवलासारख्या खेड्यामध्ये केलं आणि ते अमर झाले. त्यातले काही स्वर जे आहेत ते महाराजांच्या प्रवचनात उमटले आणि ती प्रवचनं त्यांची प्रसिद्ध झाली. आणि मला असं वाटतं नामस्मरण नामस्मरण म्हणजे नेमकं काय हो, हातात माळ घेऊन बसणं म्हणजे नामस्मरण आहे का? तो एक भाग आहे. म्हणजे अखंड नामस्मरणात राहण्यासाठी ती सुरुवात आहे. माळ हे निमित्त आहे. माळेतले 108 मणी निदान एक तरी माळ करा असं म्हणतात. म्हणजे काय की निदान 108 वेळा तरी भगवंताचं नाव घ्या, ही सुरुवात आहे. पण जेव्हा जो नामी आहे त्याच्या स्मरणात जेव्हा अखंड आपण राहतो तेव्हा ते खरं नामस्मरण असतं. म्हणजे काय, उठता बसता देवाचं नाव घ्यायचं का? कारण त्याच्या कृपेमुळे आपण श्वास घेतोय. त्याची कृपा संपली की श्वास संपले आपले. मग ज्याच्या कृपेने आपल्याला श्वास मिळतो त्याचं स्मरण आपण अखंड करणं तेच नामस्मरण आहे असं मला वाटतं. म्हणून भगवंताचं नाम जसं जमेल तसं घ्या. आपल्याला जमेल तितकं घ्या. आपण असू त्या अवस्थेत घ्या. नामस्मरणासाठी एखाद्या जागेवर बसून माळ ओढली पाहिजे असं नाहीये. तुमचा प्रत्येक श्वास हा नामात गुंतलेला पाहिजे. याचा अर्थ काय की तुमचे दैनंदिन व्यवहार तुम्ही करत असता ते आपण करायलाच पाहिजे. दैनंदिन जीवन आहे सगळं करायला पाहिजे. पण हे सगळं आपलं जे दैनंदिन जीवन आहे ते करत असताना आपल्या मनात एक ठोका पाहिजे की नाही, ही सगळी भगवंताची कृपा आहे. हे नाम मी घेतो कारण का त्याच्या कृपेमुळे मला वाणी प्राप्त झाली आहे. त्याच्या कृपेमुळे मला भगवंताशी जोड लागली. त्याच्या कृपेमुळे भगवंताचा सहवास मला मिळाला. मग ज्याच्या कृपेमुळे मला हा सहवास लाभलाय त्याचं नाम मला घ्यायला नको का? म्हणून संतांनी आपल्याला अखंड नामस्मरणाचं महत्व समजावून सांगितलं. म्हणजे काय की हातात 24 तास एका कोपऱ्यात बसायचं असं नाहीये,
तर उठता बसता पूर्वीच्या काही वारकरी लोक बघा रामकृष्ण हरी म्हणतात, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कोणाला भेटलं तरी रामकृष्ण हरी असं म्हणतात. म्हणजे काय की त्या रामकृष्णाची त्या नामाचे म्हणजे भगवंताची आपल्यावर कृपा आहे म्हणून आपल्याला वाणी आहे. भगवंताची कृपा आहे म्हणून आपलं आयुष्य सुगंधित झालेलं आहे. ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे त्याचं आयुष्य अतिशय हेवा वाटावं असं असतं. कारण मानवी आयुष्यातला सर्वात मोठा घटक काय आहे तर भगवंताची आपल्यावर कृपा पाहिजे. जसं आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा बघा कुठली तरी व्यक्ती आपल्याला सारखी मदत करत असते, सारखं आपल्याला मदत करते. मग आपण काय म्हणतो अहो त्यांची कृपा आहे माझ्यावर म्हणून मदत चाललंय. जर आपण मर्त्य माणसाविषयी कसं बोलतो तर जो अमर्त्य भगवंत आहे त्याचं किती स्मरण व्हायला पाहिजे. त्याचं उठता बसता प्रत्येक श्वासागणित आपल्याला भगवंताचं नाम घेता आलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणून अध्यात्मामध्ये आध्यात्मिक जीवनशैलीमध्ये नामाला विलक्षण महत्व प्राप्त झाले. मला एकच सांगायचं आहे की आपलं जे मन आहे त्या मनामध्ये अनंत तरंग उमटत असतात. पण त्या सर्व तरंगांना बाजूला करून आपण नामी विषयक जर जोडले गेलो तर आपल्या आयुष्याला गंध सुटतो. आपल्या मनातले सगळे विचार चांगले आणि वाईट सगळे निघून जातात. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला प्रत्येक क्षणी वाटत असतं की नाही तो आहे, तो आहे. आपल्याला हे खात्री असते की नाही परमेश्वर माझ्या मागे उभा आहे, सद्गुरू माझ्या मागे उभे आहेत, मला काही कमी नाहीये. खरं सांगायचं तर जो नामस्मरणात अखंड असतो त्याची एकच भावना असते काही नाही मस्त चाललंय माझं, काही कमी नाहीये. कितीही कमी असलं त्याच्या वाणीमध्ये असा शब्द येतो काय नाही मस्त चाललं मस्त आहे ना. प्रभू राम आहे माझ्या पाठीमागे, कृष्ण माझ्या मागे आहे, माझे सद्गुरू गोंदवलेकर महाराज आहेत. अशा आपण अनेक ज्ञानदेव आहेत. मुख्य म्हणजे आपल्याला माहिती असेल की हरिपाठाचे 27 अभंग हे नामस्मरणाचं सर्वोत्तम उदाहरण आहे. विशेषतः तो पहिलाच अभंग आहे ना तिथे नामस्मरणाची आपल्याला हातात किल्ली मिळते. पहिल्या अभंगातल्या पहिली ओळ काय आहे की देवाची आहे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारे बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी. त्यातली ते शेवटचं चरण आहे ना ते फार महत्वाचं आहे. ज्ञानदेव म्हणतात मी सांगत नाही, प्रत्यक्ष व्यासमुनी सांगतात की ज्याचं शरीर नामी आहे नामाने भरलेलं आहे तर या विश्वात काही कमी नाही, फक्त आनंद त्याच्या आयुष्यात असतो. नामाचं महत्व काय असेल तर तुम्हाला कसलंही श्रम न करता तुम्ही अखंड आनंदात राहू शकता. कारण का तो आहे ना माझ्या पाठीमागे, मला कशाला काळजी पाहिजे. तसं लहान मूल आईचा किंवा वडिलांचा हात पकडून जात असतं ते निर्भय असतं हो, कारण त्याला माहिती आहे आपला हात वडिलांनी घट्ट पकडलाय. तसं अखंड नामस्मरणाचा जो मनुष्य असतो ना त्याला माहिती आहे की माझा हात भगवंतांनी घट्ट पकडलाय. कारण का मी त्याच नाव घेतोय. म्हणून मला असं वाटतं की नामस्मरण हे ड्रिल नाहीये. नामस्मरण ही तुमच्या जीवनाची पद्धत आहे. म्हणजे कसं चालता बोलता रामकृष्ण हरी म्हणतात. वारकरी लोक एक शब्द वापरतात रामकृष्ण हरी, रामकृष्ण म्हणजे काय नाही देवाची द्वारी उभा क्षण बरे. काय सुंदर आहे. तुम्ही देवाचं नाम जरी क्षणभर घेतलं तरी तुम्ही चारही मुक्ती तुम्हाला मिळतात, तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. नामाचं महत्व काय आहे तर मोक्षाची प्राप्ती सहजगत्या होते. कारण तुम्ही परमेश्वराशी लिंक असते तुमची. म्हणजे परमेश्वराने नामीचा हात घट्ट धरलेला असतो आणि त्यामुळे नामस्मरणाचं जे शरीर आहे तर नेहमी खात्री असते त्याला काही नाही. जसं लहान मूल म्हणते ना आई आहे माझी, काही काळजी करायचं नाही, की माझा हात घट्ट पकडते मी पुढे जाणार. तसं नामाने एकदा का तुमचा हात घट्ट पकडला
की आपल्याला कसलीही काळजी करावी लागत नाही. म्हणून मला असं वाटतं आपण गाढ झोपत असताना सुद्धा नाम तुमच्या मनात पाहिजे. ह्याचा अर्थ काय की याचा अर्थ सोपा आहे की झोपेत सुद्धा तुम्हाला खात्री असते, नाही माझ्या बाजूला परमेश्वर बसलाय, मला काही काळजी नाहीये. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला कृष्ण सुदामाची गोष्ट माहितीये. सुदामा कृष्णाचं नाव किती घेत होता मला माहित नाही, पण कृष्ण सतत सुदाम्याचं नाव घेतात. कारण सुदाम्याची जी भक्ती आहे परमेश्वराची, ती माझ्या मते सर्वोत्तम भक्ती आहे. एक फाटका मनुष्य केवळ नामाच्या बळावर तो भगवंताचा प्रिय भक्त झाला. केवळ नाम. म्हणजे सुदामा चालता बोलता कृष्णाचं नाव घ्यायचा. त्याची आई करवा द्यायची, बायको करवा द्यायची. तो काय करतोय तुम्हाला? सुदामा हसायचा. त्याला काही माहित होतं. त्याला एकच माहिती होतं, कृष्ण माझा सखा आहे, कृष्ण माझा सांभाळ करतो. तो आहे म्हणून मी आहे, तो आहे म्हणून मी श्वास घेते. हे जसं सुदाम्याचं प्रेम होतं. आपल्याला माहिती आहे सर्वात श्रेष्ठ भक्त कोण? तर सुदामा. अगदी बालवयापासून गुरु राहत असल्यापासून कृष्ण त्याच्या बरोबर आहे. केवढं भाग्य आहे. म्हणजे समजत असल्यापासून भगवंतांनी त्याचा हात धरला होता. त्यामुळे सुदाम्याला कसलीच काळजी नव्हती. तो भगवंताला भेटायला जेव्हा द्वारकेला जायचा, ते मध्ये हजारो किलोमीटर अंतर असायचं. तो चालत जायचा कृष्णाचं नाव घेत. प्रत्येक प्रत्येक पावलाला तो भगवंताचं नाम घ्यायचा. आणि त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल, भगवंतानी तो पाऊल टाकताना आपला तळवा आपल्या हाताचा तळवा त्यांनी पायाच्या तळव्याखाली ठेवला होता. त्यामुळे सुदामाला कधी कळलंच नाही की मी चालतोय. म्हणजे भगवंताने सुदाम्याची जी सेवा केली आहे ही मला वाटतं आदर्श उदाहरण आहे. म्हणजे मला असं वाटतं की सुदामा हा त्याचा बालमित्र आहे. तेवढं भाग्य आहे. समजत असल्यापासून तो भगवंताच्या सहवासात आहे. तेवढं भाग्य आहे त्याचं. म्हणजे त्याला तो अतिशय गरीब होता. त्याची बायको करवा द्यायची, मुलं करवा द्यायची. तो काही त्याला भगवंताच्या नामाखेरीज त्याचं काहीही ठाऊक नव्हतं. आणि ही जी अवस्था आहे नामस्मरणाची, ही माझ्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम अवस्था आहे. जळी स्थळी काष्टी भगवंताचं नाम. म्हणून मला असं वाटतं आपण जर भक्त असू तर आपल्या रंध्रात नाम पाहिजे. म्हणजे नाम घ्यावं लागतं कामा नये. नाम मुखातनं आपोआप आलं पाहिजे. घ्यावं लागणं ते स्मरण झालं. पहिलं स्मरण काय आहे? प्रत्येक श्वास तिथे गुंफलेला आहे. जेव्हा आपण नामात आपला प्रत्येक श्वास गुंफतो तेव्हाच आपलं आयुष्य फार वेगळं असतं. आणि हा अनुभव सिद्ध हा अनुभव आल्याशिवाय नामाचं महत्व कळणार नाही. नाम घेणं म्हणजे ड्रिल नाहीये. नाम घेणं म्हणजे मी अमुक एक तासभर नाम घेतो, नाही. तासभर काय, माझं सगळं आयुष्यात म्हणजे नामात मी गुंफलंय. बाकी मला काही माहिती नाहीये. कोण करतं मला माहित नाही. करता करावी तर मी नाहीये. करता करावी तर भगवंत आहे, माझा नामी आहे. तो मला सगळा सांभाळ करतो. आपला आपला सांभाळ फक्त परमेश्वर करतो. त्याची एकदा आपल्याला खात्री पटली की नामस्मरणाला खरा रंग चढतो. नामस्मरण करावं लागत नाही. जेव्हा आपण चालायला लागतो तेव्हा पावलांना सांगावं लागतं का पाऊल उचल म्हणून? नाही, आपोआप येतं. तसं आपल्या दैनंदिन जीवनात सहज आपल्या मनात येतं, आहे तो आहे, तो आहे, मला काही काळजी नाही हो. सगळं बघत मी कशाला काळजी करू? आयुष्या कुशीतलं बाळ कधी काळजी करतं का? त्याला माहिती आपली आई आहे, काही झालं की मला उचलून घेते. तशी आपल्याला नामामुळे खात्री पटते की नाही, माझा जो नामी आहे तो मला माझ्या प्रत्येक संकटात मला मदत करतो. जेव्हा रस्ता खडतर असेल तेव्हा माझा नामी मला खांद्यावर घेतो. त्यामुळे मला कळत नाही की आपलं चालणं कसं झालं. म्हणून मला असं वाटतं की जो अखंड नामात आहे त्याला कसलीच कटकट वाटत नाही. त्याला संसाराची पण कटकट वाटत नाही. म्हणजे त्याला माहिती आहे
माझा प्रपंच मी नाही करत आहे, माझा नामी करतोय. अहो सुदामा एवढा गरीब ब्राह्मण, पण तो बघा ना त्याचं किती उत्तम उदाहरण आहे. त्याची बायको करवा द्यायची, अहो हे काय करत बसलाय, जाऊन 4 झिडक्या कमवा, तो काय तुमचा बालमित्र येणार आहे का तुम्हाला मदत करायला? सुदामा फक्त हसायचा, त्याला माहिती होतं ही करवालेली आहे, पण त्याला माहिती आहे की हा माझा बालमित्र. अहो केवढं भाग्य आहे, लहानपणापासून तो कृष्णाच्या सहवासात आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे भक्तीतलं सर्वोत्तम रहस्य जाणून घ्यायचं असेल तर सुदाम्याचं चरित्र समजून घ्या. एक गरीब ब्राह्मण केवळ नामाच्या बळावर तो इतका श्रीमंत झाला की त्याला भगवंताने कळेवर घेतला होता. मला असं वाटतं की नामस्मरणाचा सर्वात मोठा फायदा काय आहे? काय नामस्मरण करावं लागत नाही, काही नाही. जितक्या सहजतेने आपण श्वास घेतो, आपल्याला कळतं का आपण श्वास घेतोय? नाही. तसा श्वास घेतलेला कळत नाही, तसे मी नाम घेतो हे मला कळता कामा नये असं माझं मत आहे. नाम घ्यायला, नामस्मरण करायला काळ वेळ लागत नाही. प्रत्येक क्षण नामात गेला की तुमचं आयुष्य चंदनासारखं बहरून येतं, गंध सुटतो तुमच्या आयुष्याला. तुम्हाला कुठलीही चिंता नसते. तुमच्या प्रापंचिक जीवनातले सगळे प्रश्न तो नामी सोडवत असतात, तुमचा अनुभव असतो. काय घडतं कळत नाही, पण कोणीतरी पटकन येतो, तुम्हाला मदत करून जातो, जी पाहिजे ती. नाही कोण करतं? ती व्यक्ती हे निमित्त आहे. त्या व्यक्तीच्या रूपात नामी तुमच्याकडे आलेला असतो. नामाचं सर्वात महत्वाचं असं की तुम्ही नामाच्या सहवासात असलात तर नामी तुमच्याकडे धावत येतो. असं माझा तरी अनुभव आहे. काही करावं लागत नाही, काही करायचं नाही. नामस्मरण मी नामस्मरण नावाचं एक पुस्तक लिहिलंय. त्या 365 प्रवचनं माझी आहेत. तशी गोंधळकर महाराजांची जी प्रवचन आहेत त्याच्यावर आधारित, पण माझे स्वतंत्र चिंतन मी नामस्मरण पुस्तकातनं केलंय. मी माझ्या पद्धतीने नामस्मरण उलगडण्याचा प्रयत्न केलाय. मला एकच कळतं, मी काही आंघोळ करून हातात माळ घेऊन बसतो का? तर कधीच नाही. उठता बसता मी आमच्या स्वामींचं नाव घेतो, ते आहेत. त्यामुळे मी माझं आयुष्य सुगंधित झालंय. मला कसलाही प्रॉब्लेम वाटत नाही, आणि प्रॉब्लेम आला तर माझी खात्री असते आमचे स्वामी मला मदत करतील, आणि करतात. हो, नुसतं करतील नव्हे, करतात. ते सांगत नाहीत. नामी आहे ना, म्हणजे याचं आपण नाम घेतो, तो नामी आहे ना, तो तुम्हाला प्रत्येक क्षणावर त्याच्या मदतीची मोहर उमटवतो असं मला वाटतं. म्हणून नामस्मरण हे अतिशय श्रेष्ठ अशी अध्यात्मातली उपासना आहे. आपण जर नाम घेत राहिलो, नाम घ्यायचं म्हणजे काय आपण एका कोपऱ्यात बसून हातात माळ घेऊन बसणं नव्हे. नाम घ्यावं लागत नाही, नाम आपोआप येतं. श्वास घ्यायला लागत नाही, श्वास आपण आपोआप घेतो. तसं नाम सुद्धा आपोआप घेतलं गेलं पाहिजे. त्यासाठी वेगळ्या एक तासभर मी नाम घेतो असं करून चालत नाही. म्हणजे तुम्ही त्या परमेश्वरी अस्तित्वाशी, नामीशी थोड्या काळापुरते स्वतःला बांधून घेता. नाही नाही, मी प्रत्येक क्षण त्याला ते अर्पण केलेलं आहे. माझं सगळं आयुष्य मी नामीला अर्पण केलेलं आहे. ही जेव्हा भावना होते तेव्हा नामस्मरण खऱ्या अर्थाने रंगतं असं मला वाटतं. मला असं वाटतं की नामदेवान नामाचं महत्व सर्व संतांमध्ये नामदेवाने जसं गायलं नामाचं महत्व ते अपूर्व आहे. ते काय म्हणतात, नामदेवांचं एक अभंगाची ओळ आहे की नामा म्हणे पाठे नामाची नाही वाटे, तरी प्रत्यक्ष प्रकटे विठ्ठल हरी. म्हणजे नामदेव महाराज म्हणतात, जर माझ्या मुखात सतत नाम असेल, काय तीच वाट आहे माझी. परमेश्वराचं दर्शन घेण्याची एकमेव वाट म्हणजे काय, तर नाम घेणं. म्हणजे काही वेगळं करावं लागत नाही. श्वास घेण्यासाठी आपल्याला वेगळं काय करावं लागत नाही. श्वास घेतच असतो. श्वास थांबला म्हणजे तुम्हाला कळत नाही की तुम्ही जिवंत आहात का मेल, काही माहितीच नाही. तसं नाम मुखातनं संपलं की ती मृतवत आहात असं मला वाटतं. नाम वेगळं घ्यावं लागत नाही. नाम तुमच्या रक्ताभिसरणात असावं लागतं. जसं रक्तामध्ये लाल आणि पांढऱ्या पेशी असतात, तशी नामाची पण पेशी असली तर तुमचं आयुष्य सुगंधी होतं असं मला वाटतं. खरं सांगायचं तर नाम काय घ्यायचं,
तर त्या परमेश्वराचं नामीच दर्शन व्हावं. आणि त्याचा अनुभव आजपर्यंत अनेक नामधारकांनी घेतलाय. ज्ञानदेवांचे हरिपाठाचे अभंग आहेत 27. ते नामाचं सर्वोत्तम उदाहरण आहे. निदान पक्षी उपासना म्हणून निदान पक्षी हरिपाठाचे 27 अभंग अगदी नेमाने त्यातल्या अर्थासहित अर्थानुकूल वाचावेत आणि त्यात रममाण होण्याचा प्रयत्न करावा. खरं सांगायचं म्हणजे मी नाम घेतो ही अवस्था बरोबर नाहीये. मला नाम घ्यावं लागत नाही, ते आहेच. श्वास मला घ्यावा लागत नाही, श्वास माझा येतोच. तसं माझ्या मुखात नाम पाहिजे असं नाही, मला एकच माहिती असतं, आहेत स्वामी आहेत, स्वामी आहेत, हेच माझं नाम आहे. काय वेगळं काय घ्यायचं? समजा मी असं करतो का, ओम श्री राघवेंद्रायनमा, ओम श्री राघवेंद्रायनमा 108 मणी ओळखतो का? अजिबात नाही. प्रत्येक क्षणी माझ्या मनात तेच असतं, अरे स्वामी आहेत माझ्या पाठीशी. नामे तुम्हाला जीवन जगण्याला आधार देतो, म्हणून नामस्मरण महत्वाचं आहे. आपल्याला जेव्हा खात्री पटते, म्हणजे मला असं वाटतं तुमचं आयुष्य जर चांगलं असेल तर ते नामाचं कौतुक आहे. नामीच तुम्हाला तुमच्यावर कृपा आहे. पण एक गृहीत धरा, समजा काही संकट आली, असह्य संकट आली, तरी तुम्ही नामीला विसरता कामा नये. तो आहे, तो या संकटातून बाहेर काढेल. संकट आलं म्हणजे संकटाचं निवारण होणार ह्याची खात्री फक्त नामधारकांना आहे. नाहीतर आपण सर्वसामान्य माणसं संकट आलं की भेदरतो. भेदराचं काय कारण नाही. कारण भेदराचं काय कारण आहे? आपल्याला खात्री पाहिजे. लहान मूल असताना ते बिनधास्त चालतं का? त्याला खात्री असते की माझी आई माझ्या मागे उभी आहे, काही झालं तर मला बरोबर पटकन कळल्यावर येईल. तसं नामी तुम्हाला कडेवर घेतो तुमच्या आयुष्यात. नामस्मरणाचं महत्व अपरंपार आहे. आपल्याला अलीकडच्या काळात गोंदवलेकर महाराजांनी नामाचं महत्व अतिशय अतिशय सुंदर सांगितलं, कारण ते अनुभवसिद्ध आहे, नुसते शब्द नाहीयेत. शब्दबंबाळपणा वेगळा आणि जगलेले अनुभव शब्दातून येणं हे वेगळं आहे असं मला वाटतं. तुम्हाला कळणार, नामदेवानी एका अभंगाचं शेवट करताना असं म्हटलंय, नामा म्हणे पाठे नामाचे नि वाटे तरी प्रत्यक्ष प्रकटे विठ्ठल हरी. काय सुंदर आहे. त्याने असं म्हटलंय, अखंड नामस्मरणाच्या वाटेवरून जो साधक प्रवास करतो त्याला खात्री असते की नामाचीच वाट, नामस्मरणाचीच वाट मला पांडुरंगाचं दर्शन घडवेल. तेवढं खात्री आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे नामदेवाच्या नावातच नामाचा देव आहे. तो नाम घेणारा देव आहे. म्हणजे कसं, ज्ञानदेव हे ज्ञानाचे आहेत, नामदेव हे नामाचे आहेत. आणि म्हणून ज्ञानदेव आणि नामदेव यांचं मिलन झालं. ज्ञान आणि नाम यांचं मिलन आहे. याचा अर्थ काय, तुम्ही जे नाम घेता ते ज्ञान भरलं पाहिजे, आणि जे तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं ते नामाच्या बळावर प्राप्त होतं. असं हे एकमेकांशी निगडीत आहे असं मला वाटतं. खरं सांगायचं तर माणसं, साधक लोक अखंड नामस्मरण का करतात, तर त्यांना खात्री आहे की मी ज्याचं नाम घेतोय त्याचं मला दर्शन घडावं. ही साधी प्रत्येक भक्ताची इच्छा आहे. मग दर्शन घडतं का? जरूर घडतं. असं समजू नका तो निर्गुण निराकार जो परमेश्वर आहे तो नामाच्या बळावर तो सगुण साकार होतो. हे नामाचं सर्वात मोठं महत्व आहे. नामाने निर्गुण निराकार परमेश्वराला आकार दिलाय. तुम्हाला माहिती, ज्ञानदेव म्हणतात तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. काय सुंदर आहे. सगुण काय निर्गुण काय, तो परमेश्वरच आहे. कारण का, ज्ञानदेवानं जसं निर्गुणाचं दर्शन झालं तसं सगुणाचं पण दर्शन झालं. कारण त्यांनी त्या अभंगाचा शेवट करताना असं म्हटलंय, द्वारकेचे राहणे पांडवांकरी हे नामस्मरणाचं सर्वोत्तम उदाहरण आहे. द्वारकेचं राहणं म्हणजे भगवान कृष्ण पांडवांची सेवा करायला पांडवांच्या घरी असायचा. भगवान कृष्ण होता म्हणून पांडव सेफ होते, नाही तर कौरव सेनेपुढे पांडवांचा निभाव कधीच लागला नसता. पण पांडवांच्या शक्तिस्थान काय होतं,
अहो, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य कृष्णाने केलं. कारण अर्जुनासारखा नामी जगात दुसरा कोणी नाहीये. हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. प्रत्यक्ष युद्धात स्वतः भगवान कृष्ण बसले समोर आणि ज्याचं सारथ्य परमेश्वर करतोय त्याला विजय मिळणारच ना. आणि जर त्याला विजय नाही मिळाला तर त्या पराजयाला कोणी विजय मिळेल का? नाही. म्हणून मला असं वाटतं की आपल्याला नामाचं महत्व कळणं आणि कळावं म्हणून मी नामस्मरण नावाचे दिवसाला एक त्याप्रमाणे 365 दिवसाचं नामाचं स्मरण करणारे अनेक संदर्भ देत लिहिलं. कारण का आपल्याला जे गोंदवलेकर महाराजांनी अलीकडच्या काळामधले गेल्या 100 वर्षामध्ये श्रेष्ठ संत कोण होऊन गेले तर गोंदवलेकर महाराज. कारण ते खरे संत होते. आणि अलीकडच्या काळात नामाचं महत्व गोंदवलेकर महाराजांनी सर्वसामान्य माणसाच्या मनात रुजवलंय. मला असं वाटतं की आपल्या तना मनात जेव्हा नाम घुमू लागतं तेव्हा ते शरीर पुण्यवान समजावं. म्हणजे काय की आपण नाम घेतल्यामुळे आपलं भगवंताशी आपल्या नामीशी लिंक राहते. कळलं का? उदाहरण देऊन सांगतो. आई असते ना, आई ते दुसऱ्या बायकांबरोबर बोलताना माझा छकडा छबुला असं करतो, माझा छबुला तसा करतो, ती सारखी आपल्या मुलाविषयक बोलत राहते. तसा भक्त असतो तो सतत नामेविषयक नामाच्या सहाय्याने बोलत असतो. म्हणून नामस्मरणाला एक अतीव महत्व आहे असं मला वाटतं. जो भक्त आहे, जो साधक आहे, त्याला नामस्मरणाला पर्यायच नाहीये. आपल्याला अनेक भक्त दिसतात त्या चालता बोलता नाम घेतात, काही नाही. ते म्हणतात आहे तो आहे माझ्या पाठीमागे, मला काही काळजी नाही हो. अहो, खाली विस्तव असला ना तरी चालत जातात. कारण विस्तवावर पाय ठेवताना त्यांच्या पायाखाली नामी येतो. ते जे त्याचं पाऊल भगवंत उचलतात. इतकी नामावर श्रद्धा पाहिजे. आणि नामावर जर श्रद्धा असेल आणि जर तुम्ही अखंड नामात असाल तर माझी खात्री आहे की तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही, काही नाही. कारण का कुठल्याही अवस्थेमध्ये तुम्ही काय म्हणता तो आहे ना. लहान मुलं म्हणतात ना माझी आई आहे माझ्या पाठीमागे, तसा जो काय वाईट वाटतं मला. ठीक आहे. जेव्हा आपण उठता बसता नाम घेतो तेव्हा आपण परमेश्वरी अस्तित्वाशी लिंक मध्ये येतो. तसं आपल्या हातात मोबाईल असतो. आपल्याला लिंक आपल्याला काय पाहिजे असते? रेंज पाहिजे असते. रेंज असलं की फोन लागतो. तसं नाम परमेश्वराची रेंज येण्यासाठी तुम्हाला नाम घ्यावं लागतं. नाम ही परमेश्वराच्या भेटीची रेंज आहे. आणि त्यासाठी नामस्मरणाचं महत्व सर्व संतांनी समजावून सांगितलंय. आता काही भाग्यवान संत आहेत ज्ञानदेवांसारखे की ते विठ्ठलाचं नाव किती घ्यायचे मला माहित नाही, पण विठ्ठल मात्र त्यांचं नाव घ्यायचं. ही केवढी नामाचं महत्व काय की परमेश्वरच आपला जो नाम भक्त आहे त्याचं नाव घेतो. मला सांगा अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवंत करतायत. हे नामाचं सर्वात मोठं उदाहरण आहे. नाहीतर कौरव सेना म्हणजे अफाट सागरासारखी पसरलेली होती. एकटा अर्जुन असा योद्धा होता की त्याच्या रथाचे घोडे भगवंताने हातात घेतलेले, भगवान कृष्णाच्या हातात होते. ज्याच्या आयुष्याचे लगाम भगवंताच्या हातात आहे त्याला काय तर कसली भीती आहे? कारण लगाम त्याच्या हातात आहे. तर परमेश्वराचं स्मरण हेच नामस्मरणाचं सर्वात महत्वाचं मदत आपल्याला करावं लागत नाही. ते आहेच, काही करावं लागत नाही. श्वास घ्यावा लागत नाही. श्वास जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत श्वास चालूच राहतात. तसं जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या श्वासात नाम पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण अखंड नामात राहायला पाहिजे असं मला वाटतं. नमस्कार.
छान बोललात काका. ऐकत राहावंसं वाटतं आपलं प्रत्येक वेळेलाच, जेव्हा जेव्हा आम्ही आपल्याला भेटतो. खरं तर माझा आवाज आपल्यापर्यंत येणार नाही, पण खूप सुंदर, अप्रतिम सुंदर बोललात काका. आणि आम्ही विनंती करू एकदा की घरी आपण या. येत चला. तुम्ही रामाचं येते दर्शन काका. दिलं. धनुष्य आहे, बाण आहे. थोडं भाग्य आहे. आणि पाठीमागे सूर्य उगवलाय ज्ञानाचा. वा. तर या 31 तारखेला वाढदिवस आहे. आपण सगळेजण एक हात जोडून प्रार्थना करूया की काकांना उदंड निरोगी आनंदी आयुष्य मिळतंय. काकांवर परमेश्वराची, त्यांच्या गुरूंची असीम कृपा होते आहे. आणि आपल्याला त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते असंच अविरतपणे मिळत आहे. सगळे वर्तमान काळात आपण जर प्रार्थना केली तर ती नक्कीच म्हणजे फलदायी होते. मी काकांना दंडवत प्रणाम करते इथून. आणि या ऊर्जेशी एकरूप होऊन जा मास्टर्स. आणि आत्ताच जसं वामन काकांनी आपल्याला सांगितलंय की नामस्मरण घ्यावं लागत नाही, ते आपोआप घडतं अगदी श्वासाप्रमाणे. मास्टर्स, तसंच या क्षणी आपल्या ब्रह्मरंध्रातून रामनामाचे अनेक मणी ओघळतात आहे. पावलापासून एक एक मणी फील करा मास्टर्स. डाव्या आणि उजव्या पायात, पावलात, संपूर्णपणे दोन्ही पावलांमध्ये राम 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 हे बीजाक्षर राम राम श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम 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 आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता आरती गुरुदत्ता मूढ जरी झालो भगवंता मूढ जरी झालो भगवंता चरणी ठेवून माथा आरती गुरुदत्ता विसरुनी तव पाया अनुसूता विसरुनी तव पाया अनुसूता ज्ञान उदयले आता आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता आरती गुरुदत्ता लीन तुझे ठाई गुरुनाथा लीन तुझे ठाई गुरुनाथा तुझी आम्हा उद्धरता आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता आरती गुरुदत्ता तुझ विण मज कोणी नक्षत्राता तुझ विण मज कोणी नक्षत्राता भक्त वत्सलाता आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता आरती गुरुदत्ता नित्य तुझी सेवा मज होता नित्य तुझी सेवा मज होता अनुभवली तव ममता आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता आरती गुरुदत्ता नरहरि गुरुदत्ता श्रीमंता नरहरि गुरुदत्ता श्रीमंता आरती घेई आता आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता आरती गुरुदत्ता 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 श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय
मास्टर्स, ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज, संपूर्ण गुरुतत्व, श्रीराम आणि माता सीता यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते आणि रजा मागते. आपल्याला विनंती करते, आपले दोन्ही हात आपल्या हृदयावर आणि आता ब्रह्मरंध्रावर ही संपूर्ण ऊर्जा आपल्या हृदयात स्थिर झालेली आहे. दोन्ही हात डोळ्यांवर. 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतं आहे. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या मुली, गाई, वासरं, आम्ही सगळे सुरक्षित आहोत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. पृथ्वी माता आनंदित आहे, सुरक्षित आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. मास्टर्स, आपल्या सगळ्यांना नमस्कार. 2-3 शेअरिंग घेऊया आणि तुम्हाला जर काही काकांना लिहायचं असेल तर मेसेज आपण आपल्या ग्रुपवर जरूर पाठवा. तो मेसेज काकांपर्यंत नक्की जाईल. काकांना वाचता येतं पण ऐकताना त्रास होतो. असं मास्टर्स, मी माझा ऑडिओ बंद करते. आपण आपला हँड रेज करून बोलावं. छान वाटलं ताई, ध्यान छान लागलं. ताई, काकांना प्रणाम, आत्मवंदन. त्यांनी एवढं सुंदर सांगितलं नामस्मरणाचं महत्व, की परमेश्वरी अनुसंधान कसं ठेवलं पाहिजे, नामाने कसा सुगंध पसरतो, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. नंतर हरिपाठाच्या अभंगामध्ये द्वारकेचा राणा पांडवा घरी, हे जे त्यांनी सांगितलं की तेव्हा की म्हणजे ज्या घरी हरीचा कर आहे त्या घरी हरी चाकर आहे. म्हणजे एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्या तसं काम करत होता आणि ज्या घरी हरीचा कर नाही त्या घरी हरी चाकर नाही, हे आठवलं. जो नामी आहे तो त्यांच्या स्मरणात राहतोच नेहमी. नंतर ज्याच्या कृपेने आपण श्वास घेतो त्याचं महत्व किती आहे आणि प्रत्येक श्वास नामात गुंतला पाहिजे, हे वाक्य खूप अधोरेखित करण्यासारखं आहे. नंतर भगवंत कृपेमुळे सर्व होत आहे, जसं आपण दोन्ही ताया सांगतात तसं काकांनी सांगितलं की आम्हाला इथे वाटलं की जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजियेले हरिनाम असं. आणि नंतर त्यामुळे कसं की आपल्या मनातले विचार सगळे निघून जातात. आपल्या मनामध्ये नाम हवे. सुदामदेव कसे सर्वश्रेष्ठ भक्त होते हे त्यांनी सांगितलं. जळी स्थळी काष्टी रंध्रा रंध्रात नाम कसं पाहिजे, त्याचं महत्व किती अपरंपार आहे. ज्ञान आणि नाम हे कसं एकमेकांशी निगडीत आहे हे खूप छान पद्धतीने सांगितलं. त्यानंतर नामाने परमेश्वराला आकार कसा दिलेला आहे, सगुण निर्गुण हे एकच आहे असं त्यांना मनात नाम घुमू लागतं, तेव्हा शरीर आपलं पुण्यवान होतं. नाम भक्त नामाशिवाय दुसरे काही बोलत नाही. चालता बोलता नाव घ्या, रामकृष्ण हरी, असं त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं. काका, नतमस्तक आणि नमस्कार करते. चित्राताई, बोलायचंय तुम्हाला? काकांना पहिले तर कोटी कोटी प्रणाम. सगळ्यांना आत्मवंदन. खूप सुंदर काकांचं प्रवचन ऐकून मनाला एकदम भावलं. नामस्मरणाची महती त्यांनी खूप छान सांगितली आणि आजचं ध्यान पण खूप छान झालं. रुताताई, तुम्ही जो जप लावला होता महाराजांचा, त्यांनी एकदम भारावून गेलो आम्ही. खूप खूप धन्यवाद. ऋषाली ताईला मी मनापासून धन्यवाद देते, कारण तिच्यामुळे आपण काकांपर्यंत पोहोचू शकलो. खूप खूप धन्यवाद. काकांचं आजचं प्रवचन अतिशय अप्रतिम आणि सुंदर होतं. तुम्हाला अनुभव आला असेल, इतकी शेकडो पुस्तकं लिहिणारे काका, खरं तर त्यांना तब्येत साथ देत नव्हती, खोकला येत होता, दम भरून येत होता, पण ज्या उमेदीनं ते बोलत होते, एक एक शब्द त्यांना असं वाटत होतं मी किती सांगू आणि किती नाही. आणि माझ्याजवळ तर आज त्यांच्यासाठी शब्दच नाही आहे.
इतकी ओघवती वाणी आहे त्यांची, आणि जेव्हा जेव्हा मला त्यांचा एक आशीर्वाद लाभतो, त्यांच्याशी बोलायची ऐकायची संधी मिळते, तेव्हा असं मी फक्त एका श्रोत्याची भूमिका करत असते आणि असं वाटतं किती ज्ञान मी घेऊ काकांकडून आणि किती नाही. कारण काका म्हणजे अखंड ज्ञानाचा वाहणारी नदी आहे असं मी म्हणेन. खूप खूप धन्यवाद वृषालीताई. वामनराव देशपांडे काकांना माझा दंडवत प्रणाम. इथेच मी आपली रजा मागते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय श्रीराम.